त्याच्यामध्ये सांगितलं होतं की माकडापासून माणूस तयार झाला, असं सांगितलं होतं ना. माकडापासून माणूस तयार झाला. हळूहळू काही ठिकाणी सांगितलं की पाण्याच्या शेवाळापासून माणूस तयार झाला. मग विज्ञान काय सांगतंय की माकडापासून माणूस तयार झाला, म्हणजे ही जीवसृष्टी माकडापासून तयार झाली. माकडाला कोण तयार केलं? प्रश्नच आहे की माकडापासून जर माणूस तयार झाला, माकडाला कोणतरी तयार केलं असेल ना. हे विज्ञान, आता कसं आहे, विज्ञान आहे. विज्ञाना काळाच्या गरजेनुसार विज्ञानाची आपल्याला गरज असते. आता मी बोलतोय, माईकवर बोलतोय, यात माझा आवाज पूर्ण गावात पोहोचतोय, विज्ञानाची कमाल आहे नाही का? विज्ञान श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ, ही मोठाच प्रश्न आहे. काय वाटतं? आता सगळे ज्ञानी 21 वर्ष झालं तुम्ही कथा ऐकायला, म्हणजे साधारण माणसं आहेत का काय? तुम्ही भरपूर महाराज उघडून केले आतापर्यंत. माझं उगा ऐकायचं म्हणून ऐकायला, तसं तुम्हाला पाठ आहे सगळं. विज्ञान काय सांगते, ज्ञान काय सांगते? विज्ञान पडद्यावर असतं, ज्ञान पडद्याच्या पाठीमागे असतं. विज्ञानवादी लोक, ज्ञानवादी लोक यांच्यामध्ये सतत वाद चालत असतो. आता विज्ञान सांगतं विमानाचा शोध आम्ही लावला. आम्ही म्हणजे कोणी, कोणत्या भावाने लावला? दोन, त्या राईट्स बंधूंनी लावला. विज्ञान सांगतं कलियुगातच लावला ना त्यांनी, ते काय द्वापारयुगातले त्रेतायुगातले नव्हते. आताचे झालेले 100-150 वर्षापूर्वी काहीतरी झाला असेल समजा. कुणी लावला विमानाचा शोध? राईट्स बंधूंनी लावला. जर राईट्स बंधूंनी शोध लावला, रावण काय ऑटो मध्ये फिरत होता का मग? रावणाकडे पुष्पक विमान होत. रामायणामध्ये वर्णन आहे त्याचं. पण ज्ञानोबरांनी सुद्धा लिहिले, नामदेव महाराजांनी लिहिले. काय? विमानांची दाटी पुष्पांचा वर्षा, काय सांगितलं नामदेव महाराजांनी? विमानांची दाटे पुष्पांचा वर्षा, स्वर्गाहुनी देव. विमान शब्द कधी लिहिला? आजपासून 750 वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी लिहून ठेवला विमान. मग राईट्स बंधूंना कुठं सापडलं नेमकं? मग ज्ञान मोठं की विज्ञान मोठं? ज्ञान श्रेष्ठ आहे नाही का? बरं ते जाऊ दे. आता आपण टाइम बघतो कशामध्ये? घड्याळीत.
घड्याळीचा शोध किती वर्षापूर्वी लागला असेल? 200 वर्ष धरा. नाही, ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवले घड्याळ, हे घटिका यंत्र जैसे परभ्रमिगा उपजले ते नासे, नासिल ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परब्रह्मिगा. घटिका यंत्र म्हणजे घड्याळ, घटिका मोजण्याचं यंत्र. साखर कारखाने आता निघाले, पहिली साखर नव्हती का? मुंगी साखरेचा रवा. तुकोबराय सांगतात 400 वर्षापूर्वी तुकोबराय म्हणजे माझ्याकडे साखर होती. मग कारखाने नव्हती तो, साखर तर होती ना. मग काही प्रक्रिया असेलच ना. म्हणजे ज्ञान कधीही श्रेष्ठ आहे, पण विज्ञानाला पडद्यावर राहायचंय. ज्ञान कधीही श्रेष्ठ आहे, पण विज्ञानाला पडद्यावर राहायचं. बरं, तुम्हाला एक सांगू का? असं कुठे सांगून जमत नाही. आमच्याकडे एक कापड आहे, त्या कापडाची किंमत आहे 10,000 रुपये. कोणाला पाहिजे असेल तर कथा झाल्यावर देतो. पण त्या कापडाचं एक महत्व आहे, विशेषता आहे. काय? त्या कापडामध्ये तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे खडे बांधायचे गारगोटा आणि उघडायचे. उघडल्याबरोबर सगळे हिरे तयार होतात बघा. एवढं चांगलं कापड आहे. ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरी मध्ये, सुवर्ण तया कापडाची. त्याच्या प्रक्रिया सांगितल्या. म्हणजे मी काय सांगलो माहिती? ज्ञान आणि विज्ञान सोनार म्हणतात. विज्ञान इतकं पुढे, त्याच्यापेक्षा ज्ञान इतकं पुढे की ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी मध्ये घरच्या घरी सोनं तयार कसं करायचं हे सांगितलंय. सुवर्ण तया कापडाची. याच्यावर बोलत असताना पहा, सरळ सरळ सांगतात काय? ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं सोनं तयार कसं करायचं. आता जर तुम्हाला कोणाला करायचं असेल तर म्हणूनच सांगायला, ते सोनं तयार करायचं कापड माझ्याकडे, त्याची किंमत 10,000 रुपये. कोणाला पाहिजे असलं तर देतो. 10,000 कापड भेटायले, पण तुम्हाला एक एक हिरा प्रथम मोलाचा आहे ना, कमवू शकता तुम्ही. पण त्याची प्रक्रिया काय सांगितली ज्ञानोबांनी? ऐका, ते कापड घ्यायचं, ठीक आहे. अमावस्येच्या दिवशी वाहत्या पाण्यात मध्यरात्री 12 वाजता कापड घेऊन जायचं, ठीक आहे. अवघड आहे का सोपं आहे तुमचं? तुम्ही बघा, माझं सांगणं काम आहे. ज्याला ज्याला सोनं पाहिजे, ज्याला आता किती सांगितलं तोळे, कसं 65,000 रुपये तोळा सांगितलं. आता इथं नुसतं एवढं कापड घेऊन नुसतं तयार केलं तर 65,000 काय 65 करोड रुपयाचं सोनं तयार होईल एका सेकंदात. आणि खर्चाचे किती तुम्हाला? फक्त 10,000. फायद्याची गोष्ट आहे. ते कापड पाहिजे असेल तर सांगा, ते कापड घ्यायचं. अमावस्याच्या मध्यरात्री 12 वाजता वाहत्या नदीमध्ये ते कापड घेऊन जायचं. बुडी मारायची, खाली बुडी मारली, हातात जेवढ्या गारगुटा सापडतात तेवढ्या गारगुटा घ्यायच्या, वर आलं की कापडात बांधायच्या, कापडात टाकायच्या. कापडाला 108 गाठी बांधत जायचं आणि 108 गाठी सोडत जायचं. उघडलं की हिरे. सांगा, करणाऱ्याला अवघड आहे काय? अवघड आहे? अमावस्येच्या रात्री जायचं. जातात लोक, करतात. असे करणारे खूप लोक आहेत. पण त्याची प्रक्रिया कशी सांगतो? आता हे सोपं आहे करायला. पाहिजे असलं तर सांगा, पण एक राहायला सांगायचं बरं का. काय
त्या 108 गाठी बांधून उघडायच्या. किती वेळा? वीज चमकली, तिचा प्रकाश जितक्या वेळ पृथ्वीवर जातो तेवढ्याच वेळामध्ये बांधून सोडायच्या. सांगा आता कोणाकोणाला पाहिजे? आहे का सोबत? आता कशाला बोलायचं? तरी कशाला का आपण बोलू? विज्ञान ज्ञान काय सांगतं? ज्ञान काय सांगतं? सृष्टी कशी तयार झाली? विज्ञान काय सांगतं पहा. विज्ञान म्हणतं माकडापासून माणूस बनला. मग ज्ञान काय सांगतं? पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाहे कानोबा तेरे तेरे ते. पहिलं जगात काही नव्हतं, फक्त आणि फक्त पोकळी होती, एक पोकळी. आता हे ग्रंथ सांगतात पोकळी, आणि त्या पोकळीमध्ये फक्त एक नाद होता. कोणता? ओंकाराचा. मी कालच का परवा दिवशी सांगितलं पहा, सूर्यमंडलाचा नाद घेतला नासा कंपनीने, आणि तो नाद ओंकारासारखा आहे सूर्याचा. आणि त्या ओंकारामध्ये एवढी शांतता आहे, म्हणजे एवढं समाधान आहे. तुम्ही आजही प्रयोग करून पहा. घरी गेल्यावरती 15 मिनिटं फक्त डोळे झाकून ओम म्हणत राहायचं. जितका श्वास आहे तिथपर्यंत त्याचं ओंकाराचा नाद ठेवायचा. ओम हे असं म्हणत राहा फक्त 15 मिनिटं. बघा तुमच्या दिनचर्येमध्ये सुद्धा बदल होतो की नाही? खूप मोठा प्रभाव आहे. आणि फक्त ओंकाराचा नाद, बाकी काही नाही. ब्रह्मांडामध्ये जर ऐकायला भेटत असेल तर फक्त ओंकार. म्हणजे देव नव्हता का? मग देव होता. हे ओंकाराचा नाद म्हणजेच देव आहे. हा देव म्हणजे त्यावेळेस होता, पण कसा होता? निर्गुण निराकार स्वरूपात होता. त्याला कसला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, काही नाही. एकदम निर्गुण निराकार. आणि त्या ओंकाराच्या नादापासून प्रणवाचा जन्म, म्हणजे प्रणवाची उत्पत्ती, प्रणवाचा जन्म. प्रणवाचा जन्म झाल्यावरती प्रणव म्हणजे भगवान निर्गुण निराकार स्वरूपातले शंकर, भगवान शंकर, भगवान महादेव. पण कसे? निर्गुण निराकार स्वरूपातले. आणि त्या निर्गुण निराकार स्वरूपातल्या भगवंताने सगुण साकार एक तत्व तयार केलं. एक सगुण तत्व तयार केलं आणि त्या तत्वाला नाव दिलं विष्णू. म्हणजे भगवान विष्णूचं प्राकट्य केलं. आणि त्या भगवान विष्णू पासून 3 तत्व, भगवान विष्णू पासून आणखी एक तत्व तयार केलं. कोणतं? ब्रह्म. भगवान विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म. आता जो त्या कमळावर बसला होता, त्या कमळावर बसलेल्या ब्रह्माने म्हणजे ब्रह्मदेवाने विचार केला, मी कोण आहे? त्यानं विचार काय केला? मी कोण आहे? सृष्टी निर्माण होताना घडलेले प्रकार आहे. स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःकडे पाहून म्हणत होता, हे काय आहे? मी कोण आहे? मला कोणी निर्माण केलं? कोण असेल? असा स्वतः विचार करत होता. असा तुम्ही कधी केलाय का स्वतः विचार? मी कोण आहे? मी कोण याचा करावा विचार. माणसं मी कोण याचा करीत नाही विचार, फक्त मी याचा विचार करतात. मी हे केलं, मी ते केलं, नाही का? मी मध्ये अडकले जास्त, स्वतः मध्ये विचार करत नाही.
कोण आहे याचा नाही विचार करायचा. मी हे केलं, मी ते केलं, मी हे केलं, म्हणजे तुकोबरायचं म्हणले तू तुझा शत्रू झालास. माझा मीच झालो शत्रू, कासया घात लापसारो, कासया घात लापसारो. अहो जगद्गुरु तुका म्हणे, अहो जगद्गुरु तुका म्हणे, माझा मीच झालो शत्रू, माझा मीच झालो शत्रू. माझा मी शत्रू झालो म्हणजे मी, अहंकार झाला, गर्व झाला, नाही का? पण ब्रह्मदेवाला तसं नाही झालं. ब्रह्मदेव जन्माला आले, आणि विचार केला मी कोण असेल. त्यावेळेस त्यांनी पाहिलं मी ज्या कमळावर बसलोय त्या कमळाला कोणाचा तरी आधार असला पाहिजे. म्हणून कमळाच्या देठामध्ये ब्रह्मतत्वाने प्रवेश केला ब्रह्मदेवाने. ब्रह्म वेगळं आणि ब्रह्मदेव वेगळं. ब्रह्म हे वेगळं आणि ब्रह्मदेव वेगळा. ब्रह्मदेवाने त्या कमळाच्या देठात प्रवेश केला आणि हजारो वर्षापर्यंत प्रवासच करत राहिला. कशासाठी? त्या कमळाच्या देठामध्ये हजारो वर्षापर्यंत प्रवास केला तरीही त्याचा अंत लागला नाही. शेवटी आकाशवाणी झाली, हे ब्रह्मदेवा, तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते मिळणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला तप करावं लागेल. म्हणजे वर्णमालिकेमधील 12वं आणि 16वं अक्षर एकत्रित करा आणि तप करा. 12वं आणि 16वं काय होतं? त आणि प. त वर्णमालिकेत मराठी भाषेमध्ये आपल्या नाही का
आपल्या मराठी भाषा आता हळूहळू लोपच पावत चालली. शाळेमध्ये मुलांना गरजेचं आहे ना ते. सांगा बरं, आता मुलं आहेत का? इंग्लिश मध्ये किती अक्षर इंग्लिशच्या मराठीमध्ये? 26 आहेत. सगळ्यांना माहित असतं. ज्यांना इंग्लिश कळत नाही त्यांनाही माहिती आहे 26 आहेत म्हणून. मराठीत किती? किती आहेत मराठीत? किती मराठीमध्ये? 52 आहेत. स्वर दीर्घ ह्रस्व सगळे धरून 52 आहेत मराठीत. माहित नाहीत आपल्याला. त्याचे बघा तुम्ही प्रकार कसे पडतात. दंते, ओष्टे, मध्य, तालव्य, मूर्धन्य, नाही का? द वर्ग, प वर्ग किंवा पतन पलाशा बंधवय मृत्युजय मृत्युजहा पर नहीं प फ ब भ म रहित सो मृत्यू कहा. असे मध्य, तालव्य, मूर्धन्य, कंठे, ओष्ठे म्हणजे कसे? कंठे, कंठातून ज्या अक्षरांचा कंठातून उच्चार होतो. आता कुठल्या अक्षराचा कंठातून उच्चार होतो? क, ख, ग, घ. कुठून होतो? कंठातून होतो की नाही? क, ख, ग, घ. कंठ नाही. काही मृदुन्य म्हणजे काही ओष्ठे ओठ मिटले जातात. प, फ, ब, ब, भ, म ओठ मिटले जातात. काही तालव्य जीभ टाळला चिकटते. ट, ठ, ड, ठ. काही दंते म्हणजे दोन्ही दाताच्या मध्ये जीभ थांबते, चिटकली जाते. त, थ, द, थ, नाही का? न. हे अक्षर आहेत. आपल्याला शाळेमध्ये मुलांना माहितच नाही असं. आपल्याला एवढंच. ए फॉर ऍपल, झेड फॉर झेब्रा. ए फॉर अज्ञानी, अज्ञानी पासून सुरू होतं, प्राणी करून सोडतो पुढे झेब्रा. पण मराठीमध्ये तसं नाही. अननसाचं म्हणायचं नाही, अज्ञानाचं. सुरुवात करीत असताना अज्ञान असतं सगळं. आणि शिकून शिकून ज्ञानाचं. अज्ञानापासून सुरुवात, ज्ञानापाशी जाऊन थांबते. ज्ञानी माणूस होतो. म्हणून तर ज्ञानोबाराने स्वतः सांगितलं, माझ्या मराठीची बोलू कौतुके पर्यामृता ही गजाजिंके ऐसे अक्षर रसिके मेळविन. 56 भाषेचा केला असे गौरव, पण 56 भाषेमध्ये माझी मराठी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. असं 16व आणि 12व एकत्रित केलं. त आणि प, त वर्ग आणि प वर्ग दोन्ही एकत्रित केलं. त्यामध्ये काय? त वर्गात आणि प वर्गामध्ये पतन पलाशा बंद भय. पतन नाही, निराशा नाही, फळ आहे, भय नाही, मृत्यू नाही. कशामध्ये? त वर्गात आणि प वर्गात. म्हणजे काय करावं लागल? तप करावं लागल. मग तप करा म्हणून ब्रह्मदेवाने 1000 वर्ष तप केलं. कुणाचं तप केलं? ज्याचा शोध घेत होता त्या भगवंताचं. ज्याचा शोध घेत होता त्या भगवंताचं तप केलं. कुठल्या भगवंताचं तप आणि ब्रह्मदेवानं कसं केलं पहा, ऐका आता. नारायण 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 नारायण
ब्रह्मदेवाने असं 1000 वर्ष तप केलं आणि 1000 वर्षानंतर मग ते निर्गुण निराकार तत्व स्वतः प्रगट झालं आणि ब्रह्मदेवाने पहिला प्रश्न केला, तू कोण आहेस? सृष्टी आहे ना, माहितच नाही, ते पहिलेच आहेत सृष्टीतले, याच्या आधी कोणी झालं नाही. कोण आहेस तू? त्यानं सांगितलं, मी कोण आहे तू याचा विचार करू नकोस, तुला जिथून जन्म मिळाला तो आणि तू दोघांनी मिळून सृष्टी तयार करा आणि मी तुझ्याच पोटी जन्माला येईन. आणि ते निर्गुण निराकार तत्व लुप्त झालं. आता ज्यानं याला जन्माला घातलं म्हणजे कोणाला? ब्रह्मदेवाला. कोणी? भगवान विष्णूने. आता हे दोन तत्व एकत्रित आले, सत्व आणि रज. मग सत्व आणि रज या दोघांनी मिळून सृष्टी तयार करायचं ठरवलं. आणि जे तम तत्व होतं, निर्गुण निराकार तत्व होतं, त्या तत्वाने या दोघांना सृष्टी निर्माण करण्यामध्ये निर्गुण निराकार स्वरूपातच मदत करून 14 प्रकारचे भुवन तयार करून दिले. 14 प्रकारचे ब्रह्मांड तयार केले, 14 प्रकारचे भुवन तयार केले. 14 भुवन. आपण ज्या भुवनामध्ये राहतो ना, याला काय म्हणतात? आपण कुठे राहतो? कोळवाडी. कुठं? पृथ्वीवर राहतो का पृथ्वीच्या मध्ये राहतो? पृथ्वीच्या वर राहतो. याला अनेक नाव आहे बरं का, अनेक नाव. आपण याला पृथ्वी म्हणतो, धरत्री म्हणतो, जननी म्हणतो, माता म्हणतो, भू म्हणतो आणि मृत्यू लोक सुद्धा म्हणतो. तसं 14 भुवनापैकी पहिलं भुवन म्हणजे हे भू. याला काय म्हणायचं? भू. जी पृथ्वी आहे, पृथ्वीचं नाव आहे भू. याच्या वर 6, हे धरून एक 7 आणि याच्या खाली 7. 7 आणि 7 14. मग वरचे कोणते? भू म्हणजे हे मध्य. भू, भुव, स्व, मह, जन, तप आणि सत्य. हे 7 झाले. आता खालचे 7, अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल. हे 7 दुनी 14. अशा 14 भुवनाची स्थापना केली. पण 14 भुवनापैकी कुठल्या भुवनावरती जीवसृष्टी करायची हा मोठा प्रश्न राहिला होता. कारण जीवसृष्टी करायची म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी अवलंबून लागतात. तिथं ऑक्सिजन पाहिजे, हवा पाहिजे, पाणी पाहिजे, सगळ्या गोष्टी. म्हणून त्या 2 तत्वांनी असे अनेक तत्व तयार करत राहिले. पंचमहाभूताची निर्मिती केली. कुठे? या भूतत्वावरती पंचमहाभूताची निर्मिती केली. आग, तेज, वायू, पृथ्वी, आकाश असे 5 तत्व तयार केले. पंचतत्व. म्हणजे पृथ्वी निर्माण केली, त्यावर पवनदेव आले. जसे आपले आता आले होते मध्येच, अडवलं लोकांनी एका ठेवून, आता येत नाहीत मध्ये. पवनदेव, वारा, ऑक्सिजन पाहिजे सगळ्यांना. त्यानंतर पाणी निर्माण केलं, जल. जल हे एक तत्व आहे. असे 5 तत्व निर्माण केले आणि मग ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही करा आता सृष्टी निर्माण. तुम्ही काही हरकत नाही, करतो. म्हणून ब्रह्मदेवाने पहिल्यांदा मनसृष्टी, मनोमय सृष्टी तयार करायला सुरुवात केली. म्हणजे संकल्पनेतून काल्पनिक सृष्टी तयार करायला चालू केली. कशी? ध्यान केलं की पुरुष तयार. आणि पहिल्यांदा ब्रह्मदेवाने 4 कुमारांचं ध्यान केलं आणि ब्रह्मदेवाच्या हृदयापासून 4 कुमार जन्मले. सनत, सनातन, सनंदन, सनत कुमार असे 4. आणि त्या 4 पुत्रांना सांगितलं, बाळांनो मला सृष्टी तयार करण्यास मदत करा.
ते म्हणले आम्ही या संसाराच्या झंझटमध्ये पडणार नाहीयेत, आम्ही चाललो, आम्हाला संन्यास घ्यायचा आहे. चारही पुत्र ऐकले नाही. आता चारही पुत्रांनी ऐकलं नाही. मग ब्रह्मदेवाला राग आला. माझे पुत्र असून माझी आज्ञा मानत नाहीत. रागामध्ये भ्रुकुटीचं छेदन करून आणखी एक पुत्र तयार झाला. पण यावेळेस भ्रुकुटीचं छेदन करून जो पुत्र तयार झाला तो पुत्र हे या दोन तत्वाचं एक तत्व शिल्लक राहिलं होतं, ते तत्वच पुत्र म्हणून जन्माला आला. आणि भगवान निर्गुण निराकार स्वरूपात असणाऱ्या भगवान शंकरांनी सगुण साकार स्वरूपात ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीचं छेदन करून जन्म घेतला. लक्षात आलं? आणि मग त्यावेळेस सांगितलं ब्रह्मदेवाने, देवा तुम्ही माझ्या भ्रुकुटीचं छेदन करून जन्म घेतला, हे निमित्त कारण आहे, पण या नात्यात का होईना मी तुमचा बाप झालोय. माझी आज्ञा आहे, मला तुम्ही पृथ्वी निर्माण करायला, सृष्टी निर्माण करायला मदत करा. काही हरकत नाही, करतो मदत, माझ्या पद्धतीनं करतो म्हणे. हो, आता त्यांची पद्धत वेगळी होती सृष्टी निर्माण करायची. त्यांना माणसं आवडत नव्हते, त्यांना देव आवडत नव्हते. त्यांनी त्यांच्या पद्धतीची सृष्टी चालू केली. कशी? सर्व भूत आणि वेताळच. महादेवाचे कसे? महादेवाचे सगळे सोयरे भूते वेताळ. भूते महादेवाची सृष्टी कशी? गजचर्म व्याघ्रांबर सृष्टी अशी करायची. आणि ब्रह्मदेव म्हणले प्रथमी आपल्याला सृष्टी जीव जंतू जगवण्यासाठी करायची आहे. तुम्ही भूतवेताळ निर्माण करायला बाकीच्यांचं काय करायचं? अशी सृष्टी नको म्हणे, राहू द्या, तुम्ही नका करू, काय हरकत नाही. आणि मग ब्रह्मदेवाने मनोमय सृष्टीमधून 12 प्रजापती तयार केले, सप्तऋषी तयार केले. 12 प्रजापती, सप्तऋषी तयार केले.
आणि शेवटी विचार केला की मी एकटाच कुठपर्यंत सृष्टी तयार करू. म्हणून ब्रह्मदेवाने आपल्या वाम भागातून स्त्री तयार केली आणि दुसऱ्या अंगामधून पुरुष तयार केला. त्या पुरुषाचं नाव मनु आणि त्या स्त्रीचं नाव शतरूपा. दोघांचा विवाह लावण्यात आला आणि दोघांच्या त्या दिवशीपासून मैथुन सृष्टीला प्रारंभ झाला. आपला सर्वात पहिला जर पूर्वज कोण असेल तर मनु, म्हणून आपल्याला मानव म्हणतात. त्या दोघांपासून 5 अपत्य झाले. 3 मुली 2 मुलं. आकुती, देवभूती आणि प्रसूती. प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 मुलं झाले. आता ही ब्रह्मदेवाची सृष्टी आहे. मी कालच सांगितलं, काल परवा दिवशी बघा, कुलाल हाडाचा, बाप झाडाचा, अखंड गडवितो मडकी रे. त्याचं कुळ म्हणजे हाडाचं आहे. बाप झाडाचा म्हणजे काय प्रकार? चाड्या लावणाऱ्या नारदाचा बाप. बाप झाडाचा, चाड्या लावणाऱ्या नारदाचा बाप. अशा त्या ब्रह्मदेवाने सृष्टी प्रारंभ केली. सृष्टी करत असताना अनेक प्रकारचे तत्व तयार केले आणि मुख्य हे 3 तत्व राहिले. कोणते? सत्व, रज आणि तम. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. तर मग आपल्यामध्ये कोणता गुण असावा? तुम्ही कोणत्या गुणाचे आहेत? सगळे सत्वगुणाचे आहेत का, रजगुणाचे आहेत का, तम गुणाचे आहेत? खाण्यापिण्यावर अवलंबून असतं. मी पहिल्या दिवशीपासून सांगत आलेलो. वाद्यामध्ये सुद्धा बघा, वाद्य. आता वाद्यामध्ये 3 प्रकारचे वाद्य आहेत. सत्वगुणी वाद्य, रजगुणी वाद्य आणि तमागुणी वाद्य. मृदंग. मृदंग हा सत्वगुणी वाद्य. मृदंग वाजला की नाही माणसाला समाधीस्थ व्हावं वाटतं, तल्लीन व्हावं वाटतं मृदंगाच्या आवाजाने. पण ज्याला त्याच्यातलं कळतं त्याच्यासाठी सांगायचं. मृदंगाच्या आवाजामध्ये माणसाला समाधी लागा वाटते, तल्लीन व्हावं वाटतं. तुम्ही ते नाद जर तुम्हाला ऐकायचं असेल ना तर आषाढी सोहळ्यामध्ये रिंगणामध्ये यावं लागतं त्याला. मृदंगाचा नाद ऐकायचा आषाढी सोहळ्याच्या माऊलीच्या लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. मृदंग लावून त्याचा आनंद घ्यायचा असतो. आणि मृदंगाचा एकदा नाद घुमला की नाही, मृदंगाचा नाद
मृदंग कशापासून बनवला माहिती? कशापासून? लाकडाचं नाव नका सांगू. लाकडाचं नाही. ज्यावेळेस इंद्राला अस्त्राची गरज होती त्यावेळेस सगळे देवतांकडे दधीची महाराजांकडे गेले होते. तुमच्या शरीराच्या हाड पाहिजे नाही का? आणि त्या हाडापासून एक दधीची वज्र बनवलं. दधीची महाराजांच्या हाडापासून वज्र आणि राहिलेल्या बाकीच्या शरीरापासून मृदंग बनवलं, चमडा बनवला. त्या चमड्यापासून पहिला याच्यामध्ये इतकं बघा मृदंगामध्ये महत्व आहे मृदंगाचं की आता मृदंगाला आपण वरचं जे चमड लावतो आता ते वेगळ्या वेगळ्या प्राण्याचं असतं. ठीक आहे, भाग्यवान प्राण्याचं असतं म्हणा, त्याला सरासरी घोरपडीचं असतं नाही का, म्हशीचं असतं, बैलाचं असतं. त्याच्यात एक विशेषता आहे. शेळीचं पण असतं, लांडग्याचं पण असतं, पण त्या दोघांचं हाड वैर आहे. असे 5-50 मृदंग ठेवायचे शेळीच्या पानाची आणि लांडग्याचं फक्त सगळ्याच्या मध्ये एकच ठेवायचं लांडग्याच्या चमड्याचं. आणि त्या 50 मृदंगामध्ये लांडग्याच्या चमड्यानं बनवलेल्या मृदंगावर जोरात थाप टाकायची. बाकीचे तटा 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 तुटून जाते. नुसत्या आवाजानंच हाडवैर आहे, हाडवैर. म्हणजे शेळीचं लांडग्याचं वैर जिवंतपणे नसतं, ते चमडं झालं तरी सोडित नाहीये कोणी एकाला. म्हणून एखाद्या सोबत दुश्मनी केली तर अशी करा ना ती शेवटपर्यंत टिकली पाहिजे. रावणासारखं आख्या लंकेनं समजून सांगितलं रावणाला, आता तरी महागारी ते शेवटचा क्षण आला, ते देव देत नसतो म्हणला. मी काय महागारी द्यायला चोरून आणली का त्याची पत्नी? मग काय म्हणला विभीषण? रामाच्या जवळ जाऊन बसला, राज्य भोगीत बसन. मी शहाणा आहे, अख्ख्या राक्षस कुळाचा उद्धारच करीन म्हणला देवाला दारात आणून. आणि म्हणून मृदंग जो हा विषय तो सत्वगुणी आहे. मृदंग वाजला की तल्लीन होतो माणूस. आणि ते बघायचं असेल तर आषाढीत यावं लागतं मग तिकडे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा सत्वगुणी वाद्य आहे. या वाद्यावर माणसाला समाधिस्थ व्हावं वाटतं, तल्लीन व्हावं वाटतं, भजन करावं वाटतं. त्याच्या पुढे रजगुण. तबला हे रजगुणी वाद्य आहे. तबला हे रजगुणी वाद्य आहे. कानाला गोड लागतंय, नाचा वाटतंय पण नाचत नाही माणूस. तबल्यात नाचा वाटतंय पण नाचत नाही, हे रजगुणी वाद्य. आणि तमगुणामध्ये पहिल्या नंबरला येते ढोलकी. ढोलकी हे तमगुणी वाद्य. ढोलकी, हलकी, संबळ, ताशा, बँड हे सगळे तमगुणी वाद्य. आता या तमगुणी वाद्यामध्ये नाचा वाटतंय पण नाचल्याशिवाय राहत नाही. नाचावंही वाटतंय, नाचल्याशिवाय राहत नाही. माणसाला म्हणलं की नाही, कथा आहे, कीर्तन आहे, भजन म्हटलं कथेमध्ये, कीर्तनामध्ये नाचत जावा टाळ घेऊन माणसं लाजतात. देवाच्या मंडपात नाचायला लाजतात. गावातून संध्याकाळी नवरदेव नवरीची वरात निघू द्या बरं. ज्याची इच्छा नाही, जो कधीच नाचला नाही,
त्याचे सुद्धा खुबी मनानच हालतात. त्या वाद्यात, त्या आवाजातच ते काय गोडवा आहे तसा. हलकीचा छडा पडला मनानच नसतात. 3 तत्व आहेत. असे हे 3 तत्व तयार केले. खाण्यापिण्यामध्ये सुद्धा जर चांगलं खाल्लं तर माणूस सत्वगुणी राहतो. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेमेंद्रियासी सार नसावी बास, निद्रा बहु भाषण. चांगलं खाणं, चांगलं पिणं, सत्वगुणी खाणं. सत्वगुणी म्हणजे काय? दही खा, दूध खा, तूप खा, सपक खा, जास्त तिखट नका खाऊ, नाही का? सत्वगुणी. आता मसाल्याचे पदार्थ हे रजगुणी आणि मांस मछली हे तमगुणी. याच्यात काय काय आवडतं कोणाला जसे त्याला माहिती. सरासरी आपल्या जातीला तर तिखटच आवडतं जास्त. जितकी आपल्या जातीची माणसं तिखट खाते तेवढे कोणीच खात नाही. मला जास्त अनुभव फिरण्याचा, भरपूर ठिकाणी बघितलं. कितीही सांगितलं तिखट खाऊ नका, सपक करा, ते तिखट होणारच. कसं होतं की कसं पडतं की चमचा सांडतो मध्ये. किती सांगितलं तिखट नका करू, थोडं तरी होणार का? हाताला सवयच लागलेली असते तिखटाची. आणि घरच्या माणसाला तिखट खाल्याशी भाजी चांगली झाल्यासारखं वाटत नाही. वाटतं का? नाही वाटत. माणसं काय म्हणतात, तिखट झाली तर चवदार झाली. अर्थात त्या तिखटाचा चवीचा काय संबंध आहे मला सांगा बरं तुम्ही. काय संबंध आहे? तिखटाचा चवीचा अर्थात काय संबंध आहे? चव वेगळी आणि तिखट वेगळं. मग जो म्हणतोय तिखट झाल्यावर चवदार लागतंय, मग त्याच्या पुढे कडबा टाकून टाकावा लागतोय. काय दिवसभर. म्हणून सत्वगुणी विचार राहण्यासाठी सपक खावं लागतं. दही दूध तूप लोणी नाही का, डाळ सपक खावे लागते. डोकं बी ताळ्यावर राहतं आणि घरातले लेकरं बाळही चांगल्या पदावर बसतात शिकून. तर बुद्धी चांगली होते कमी तिखट खाल्ल्याने. असे 3 तत्व तयार केले. आता त्यानंतर पुढे ब्रह्मदेवाने आपल्या मनाच्या संकल्पनेतून आणि मनापासूनच एक पुत्र तयार केला. त्या पुत्राचं नाव ठेवलं नारद. या नारदाने विचार केला, मला याच्या पोटी जन्म का मिळाला? त्याचं एक कारण होतं. ऐका, शिवमहापुराणात सांगितलंय, एका काळामध्ये, एका कल्पामध्ये, संवंतरमध्ये 1000 वर्षाला एक कल्प बदलत असतो. आणि एकदा एका जंगलामध्ये काही ऋषीमुनी चातुर्मास करण्यासाठी आले. तिथे एक दासी होती जी की ऋषींच्या आश्रमामध्ये झाडून लोट करायची,
गायीची सेवा करायची, शेण काढायची, स्वयंपाक करायची. आणि त्या आश्रमामध्ये चातुर्मासासाठी ऋषी थांबले होते. 4 महिने एकाच ठिकाणी थांबून भगवंताच्या नामस्मरण करत राहायचं. मग त्या दासीने त्या सर्वांना भोजनाची व्यवस्था करायची, वाढायचं. त्या दासीचा एक छोटा मुलगा होता 5 वर्षाचा. त्या पोरानं काय करायचं, ऋषी मुनी जेवले आणि जेवून आपल्या आपल्या साधनेला जाऊन बसले की पत्रावळीवरती पडलेलं उष्ठ खायचं. कुणाचं उष्ठ खायचं? साधूचं, ऋषींचं. आणि तो त्यातच समाधान वाटायचं त्याला. आणि प्रवचन चालू झालं की त्या पोरानं जाऊन बसायचं तिथं. असं करत 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 त्यानं 4 महिन्यात खूप ज्ञान प्रगट केलं. उष्ट खाऊन लेकरानं. 4 महिन्यानंतर ऋषी मुनी निघाले. म्हणजे नाही आता थांबण्यात मजा नाही, चातुर्मास संपला, आता पुढं भैती गंगा फिरता साधूने एका जागी थांबू नये, फिरत राहावं. चातुर्मासाचा टायमिंग संपला, निघाले. आणि ते 5 वर्षाचं लेकरू त्यांच्या पाठीमागे लागलं, मला पण घेऊन जावा, मला पण यायचं. ऋषी म्हणले, बाळ, अरे तुझं वय 5 वर्षे आणि तू आईला एकुलता एक आहेस, जा आईची परवानगी घे. जर आईनं परवानगी दिली तर आम्ही नेतो तुला. आईकडे गेला, म्हणला, आई मला ऋषींसोबत जायचंय. आई म्हणली, बाळ, आता माझं वय होत चाललंय, तुझे वडील नाहीये, तू एकटा आहेस, मी कुणाकडे बघून जाऊ? तुझं लग्न राहिले आणि बऱ्याच गोष्टी राहिल्यात, मी तुला जाऊ देणार नाही. आता त्याच्या मनामध्ये एक शंका आली. त्याच्या मनात तर आहे जायचंच आहे, पण आडवं कोण आलं? आई. जगातलं पहिलं लेकरू होतं ते. कोणतं? त्या बाईचं लेकरू पहिलं होतं. आई मरण्याची वाट पाहू लागलं. का? ही गेली तरच मला जायला जमल साधू सोबत. योगायोगाने तिला एका दिवशी सर्पदंश झाला, ती मृत्युमुखी पडली. यानं देवाचे आभार मानले आणि हा साधू सोबत निघून गेला. प्रवास करत करत साधू ज्या दिशेने गेले होते त्या दिशेने प्रवास करत 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 गेला. खूप लांब पर्यंत गेल्यावर एका तलावाच्या काठी थांबला. तहान लागली, पाणी पिलं आणि तलावाच्या काठावर पिंपळाचा वृक्ष होता, वृक्षाखाली बसला आणि सहजच डुकली लागली. आणि तेवढ्याच वेळेमध्ये चतुर्भुज स्वरूपात भगवान त्याच्या ध्यानामध्ये आले लगेच गुप्त झाले. एक क्षणाची फक्त झलक येऊन गेली भगवंताची, एक क्षणाची झलक. आले, देऊन घेऊन गेले. डोळे उघडले, म्हटलं काय होतं नेमकं? त्याला काय म्हणायचं? त्यालाच देव म्हणायचं का? चतुर्भुज स्वरूपामध्ये एवढा मोठा भगवान, एवढं मोठं स्वरूप, एवढं सुंदर स्वरूप, आता हे कुठं भेटल? आजूबाजूला पाहतोय, काहीच नाही. तेवढ्यात आकाशवाणी झाली, बाळ, तुला ही तुझ्या हृदयामध्ये प्रगट झालेलं तत्व जर तुला पाहायचं असेल तर त्याच्यासाठी तुला तप करावं लागेल. हे पूर्ण आयुष्य तप करावं लागेल आणि हे चालू असणारं कल्प संपू द्यावं लागेल. या कल्पात तुझी भेट होणार नाही, तर पूर्ण मनवंतर संपू द्यावं लागेल, प्रलय व्हावा लागेल, पुन्हा सृष्टी निर्माण व्हावी लागेल. त्यावेळेस तुला त्याचं फळ मिळेल. आणि त्या बालकाने आयुष्यभर भगवंताचं तप केलं, साधना केली, इतकी साधना केली की साधनेतून प्रगट झालं त्याला जे पाहिजे ते. आणि कालांतराने ते कल्प संपलं, प्रलय झाला, सृष्टी संपून गेली, पाण्यामध्ये डुबून गेली. पुन्हा सृष्टी भगवंताने निर्माण केली, ब्रह्मदेव निर्माण केला. आणि त्याच ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून एक पुरुष तयार केला, त्याला म्हणतात नारद. आणि हेच नारद पूर्वजन्मी त्या दासीचे पुत्र होते. त्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे त्यांना ब्रह्मदेवाच्या मनामधून प्रगट व्हायला जागा मिळाली. कशामुळे? फक्त साधूचं उष्ट खाल्लं होतं म्हणून. एवढी ताकद आहे. साधू थोरा जाना, साधू थोरा जाना,
असलेल्या सप्ताहामध्ये श्री जागृत अन्नपूर्णेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये आपल्याला मी माझं परम भाग्य समजतो या भगवंताच्या दरबारामध्ये कथा करायलाही मिळते आणि दुसरी गोष्ट माझ्या सहकार्यात माझ्या कार्यात सतत माझ्या पाठीशी एक भक्कम असा आधार मला असणारे, ज्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे माझे परम आदरणीय श्री राम साहेब दिगंबरराव दैफळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा. तसा त्या दिवशी मी बोलताना, ज्या दिवशी सोहळा होता त्या दिवशी कथेत मी बोलताना वर्णन केलं, पण ते आपल्याकडे उपस्थित नव्हते. आज योगायोगाने साहेब आलेले आहेत आणि त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा शिव महापुराण कथेमध्ये आपल्याला करायचा आहे. योगायोग खूप सुंदर आलेला आहे. कथेमध्ये आतापर्यंत असा सोहळा झाला नाही कोणाचा, पहिलाच आहे. आणि कथेमध्ये सोहळा येण्यासाठी माणसंही त्याच तोलामोलाचे आहेत. म्हणून काही मान्यवर येणार आहेत. पत्रकार बंधू या ठिकाणी आलेले आहेत. पत्रकार बंधू आलेले आहेत, त्यांनी कृपया